स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी विद्यालयात दगडफेक, पोलीस घटनास्थळी दाखल। सातपूर, स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी विद्यालयात कार्यक्रम सुरू असतानाच काही टवाळखोरांनी अचानक विद्यालयाच्या शेडवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण व ज्ञानदानाचे कार्य केले जाते। अशा शैक्षणिक संस्थेच्या आवारात किंवा परिसरात टवाळखोरांकडून उपद्रव करणे ही अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे। घटनेची माहिती संस्थेच्या वतीने तात्काळ सातपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे। यावेळी संस्थेचे सरचिटणीस रामनाथ शिंदे आणि सहसचिव बन्सीलाल रायते उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लावणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेत कार्यक्रम चालू असताना कार्यक्रमाचा शेवट होण्याच्या वेळेस बाहेरील टवाळखोर येऊन त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती आणि शाळेच्या आवारात बाहेरून दगडफेक केली आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचं कृत्य या ठिकाणी त्यांच्याकडनं घडलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा दहशत निर्माण झाली आहे। आणि हे सगळे टवाळखोर हे बाहेरचे असून या शाळेशी त्यांचा काही संबंध नाही अशा लोक या ठिकाणी येऊन ते शाळेला उपद्रव देतात। त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनलासुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी दिलेल्या आहे। पोलीस डिपार्टमेंटला आम्ही या ठिकाणी बोलवलेलं होतं। त्यांनी त्यांच्या परीने जे काही केलं ते त्याच्यामुळे थोडं वातावरण शांत झालं आणि अशा प्रकारे असा पुन्हा उपद्रव होऊ नये हीच आमची या ठिकाणी संस्था चालक या नात्याने इच्छा आहे। परंतु वारंवार इथे बाहेर टवाळखोर उभे असतात।